नमस्कार. समस्या तुमची चर्चा आमची या विशेष चर्चासत्रामध्ये भिवंडी मनोर हा जो राज्य महामार्ग आहे या राज्य महामार्गाच्या तक्रारी संदर्भात आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर असंख्य अशा तक्रारी आहेत आणि गेली कित्येक वर्ष या रस्त्याची दुर्दशा आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्य या ठिकाणी प्रवास करताना कंटाळलेला आहे. तर हा रस्ता कधी होणार या संदर्भात या विशेष चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेले आपले सर्व पदाधिकारी, सर्व पक्षीय पदाधिकारी यांचं निर्भीड पत्रकार संघातर्फे मी सहर्ष स्वागत. जी आपण सुप्रीम कंपनीच्या माध्यमातून जो रस्ता बनवला गेला भिवंडी मनोर वाडा मनोर, या रस्त्यामध्ये असंख्य अपघात झाले, असंख्यांना त्याच्यामध्ये आपले पाय गमवावे लागले, काहींना जीवन सुद्धा आपलं गमवावं लागलं. परंतु आज तागायत हा रस्ता काही तयार झाला नाही. गेल्या कित्येक वर्षानुवर्ष हा रस्ता तसाच पडू नये आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी पाठपुरावा केला, निधी सुद्धा आणला, परंतु रस्त्याची अवस्था काही चांगली झाली नाही. तर दिवसेंदिवस हा रस्ता खराब होतोय. तर या संदर्भात आपल्या ठिकाणी उपस्थित असलेले माधव तुकाराम चौधरी यांना की आपण आपल्या या ठिकाणी जो रस्ता खराब झालेला आहे आपल्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं की ह्या रस्त्याची अवस्था अशी का आहे? आतापर्यंत बरीच आंदोलनं झाली, बराच वेळा रास्ता रोको झाला, सर्व पक्ष सुद्धा रास्ता रोको झाला, त्याच्यामध्ये सुद्धा सर्व पक्ष एकत्र येऊन सुद्धा हा रस्त्याची दुरावस्था आहे. अनेक अपघात झाला, त्यांना हातपाय गमवून काही लोकांना जीव सुद्धा गमवावा लागला. याला कारण असं की सुप्रीम कंपनीने जे रस्ता बनवला त्या सुप्रीम कंपनीच्या रस्ता बनवण्यावर जे प्रशासनाचा जो अंकुश पाहिजे होता तो अंकुशाचा अभाव या इथल्या ठेकेदारावर अजिबात नसल्यामुळं या रस्त्याची दुरावस्था झाली. आणि हा रस्ता टेक्निकली ज्याप्रमाणे बनवायला पाहिजे होता त्याच्या कम्प्लीट विरोधात आता अनेक ठिकाणी बघा रस्त्याचा दोन्ही बाजू असा उतार असायला हवा हे टेक्निकल बोलतं, पण कुठेच असा रस्ता दोन्ही बाजू उतार नाही. तर काही ठिकाणी असा तिरका रस्ता असून रस्त्याच्या डिवायडरजवळ पाणी साचतं. हे आतापर्यंत तसंच आहे. म्हणजे ज्याला टेक्निकली नॉलेज नसलेल्या जर का कंपनीने नॉलेज नसलेल्या ठेकेदाराने जर का रस्ता बनवला आणि त्याच्यावर प्रशासनाचा अंकुश नसला, इथल्या स्थानिक पुढाऱ्यांचा अंकुश नसला, तर ह्या रस्त्याची दुरावस्था अशीच होणार आहे. बरोबर आहे. आणि याच्यामुळं या माझे आता सर्व इथे पदाधिकारी जमलेले सर्व पक्षाचे झाले तर आपलं इलेक्शन आपले हेवे द्यावे सर्व बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन आता जी इगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाचे आता टेंडर निघालेलं आहे त्यांनी ते घेतलेलं आहे, तर त्याच्यावर माझी सर्व इथल्या पुढाऱ्यांना इथल्या कार्यकर्त्यांना अशी विनंती असेल का सर्वांनी एकत्र येऊन आपलं हेवे दावे बाजूला विसरून त्या कंपनीकडून अतिशय चांगला आणि उत्कृष्ट जसं त्या याचं टेंडर असेल त्या टेंडर प्रमाणे त्यांनी रस्ता बनवा. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची मागणी माझी तर स्पष्ट अशी असेल का कुडूस मध्ये आपल्याला आणि वाड्यामध्ये उड्डाणपूरची अतिशय गरज आहे. त्या इगल कंपनीकडून हे दोन्ही कामं व्हावीत अशी मी माझ्या पक्षातर्फे आणि जनतेतर्फे मागणी करतोय. धन्यवाद. या ठिकाणी जिजाऊ संघटनेचे भिवंडी ग्रामीण विधानसभा डॉक्टर गिरीश चौधरी सुद्धा उपस्थित आहेत. या रस्त्या संदर्भात आपल्याला 2013 साली हा रस्ता सुप्रीम कंपनीने चालू केला, त्यानंतर बरेचसे अपघात झाले, जवळजवळ 400 लोकांचे बळी गेलेले आहेत. पण अशा प्रकारचं चर्चासत्र आयोजित करून आणि जनजागृती करण्याचं काम आज पत्रकारांनी केलेलं आहे. खरोखर मी त्यासाठी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. अशीच उचल प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून झाली पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपल्या जो हक्क आहे रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा आहेत हे आपल्याला मिळायला पाहिजेत. आताच माधवनी सांगितलं कुडूसची समस्या की आपण बघतोय ट्रॅफिकचं काही कंट्रोल होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये उड्डाणपूल पाहिजे. आता इगल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे, पण जर अभ्यास केला 2013 पासून तर गेल्या 10 ते 11 वर्ष साधारण आपण या खड्ड्यांचा प्रवास करतोय. बऱ्याचशा उलटापालट झाल्या, बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आले, बरेचसे गेले. आता सुद्धा जे काम चालू आहे त्याच्यामध्ये पण काही टेंडर निघालं, मध्ये आमदार साहेब पण आले होते, आम्ही सगळी चर्चा ऐकली त्यांची. पण जिजाऊ कंस्ट्रक्शनवर जी टीका केली जाते त्या संदर्भात मी म्हणेन की फक्त जिजाऊ कंस्ट्रक्शन एकच तिथे कॉन्ट्रॅक्टर नाही ना, जी पण लोक आहेत अजून दुसरे 4 कॉन्ट्रॅक्टर पण आहेत, त्यांना सुद्धा विचारणा झाली पाहिजे. या बाकीच्या गोष्टींची मी चर्चा करेनच त्याच्यामध्ये, पण त्याबरोबर जेव्हा जिजाऊ कंस्ट्रक्शनवर जेव्हा टीका केली जाते त्यावेळेस हा पण अभ्यास केला पाहिजे की कुडूस कोंडला रस्ता सुद्धा झाला जिजाऊ कंस्ट्रक्शन कडनं.
त्याच्यानंतर शिरीषपाडा ते आबिडगड सुद्धा रस्ता झाला, पाली ते मला वाटतं विक्रमगड सुद्धा रस्ता झाला. असे बरेचसे रस्ते झालेले ते ज्यांची क्वालिटी अजून पण तुम्ही चेक करू शकता. यावेळेस एक मिनिट डॉक्टर, इथं आपण चर्चा सत्र आयोजित केलाय ना, याबाबत कन्स्ट्रक्शन कंपनीची बाजू घेऊन आपण विषय मांडता हे चुकीचं आहे. आपली संघटनेची बाजू ठामपणे मांडा. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तर सर्वात प्रथम सर्वांचं अभिनंदन करतो मी. आणि ह्या येणाऱ्या आता चर्चामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा उहापोह करूच. पण महत्वाचा मुद्दा आहे की जे पण आता इगल कन्स्ट्रक्शन कंपनीला जे काम दिलेलं आहे तर त्यांनी लवकरात लवकर ते चालू केलं पाहिजे. आजची परिस्थिती जर आपण बघितली तर कमरे कमरे एवढे खड्डे झालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये आपल्या नागरिकांचे हाल होऊ नये हीच माझी अपेक्षा. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या रस्त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? मी पहिल्यांदा निर्भीड पत्रकार संघाचे मी अभिनंदन करतो की हा विषय या 2-3 महिने अगोदर अशी पत्रकार परिषद घेतली असती तर बराच आनंद झाला असता. कारण आपण त्या संदर्भामध्ये आपण या रस्त्याच्या बाबतीत एकत्र आलो असतो. परंतु आज गेल्या काही 10 वर्षापासून आपण आंदोलन केली, सर्व पक्षीय केली, सर्व एकत्र वाडा तालुका सर्व पक्षांनी एकत्र सुद्धा केली, परंतु आपल्याला कुठला न्याय मिळाला नाही. आजपर्यंत आपण या न्यायाच्या सगळ्या प्रतीक्षेत आहेत. परंतु आता सुद्धा ते आपल्याला इगल कंपनीला काम मिळालं नाही. ते नक्की मिळाले हे फक्त काय झालं माहितीये का, पहिल्या ती भारतीय जनता पार्टी खासदार इलेक्शन होत होता आणि रस्त्याचं काम चालू होते म्हणून नारळ फोडला गेला. नारळ फोडल्यानंतर आपण सगळी जनता इकडे खुश झाली की चला रस्त्याचं काम चालू झालं म्हणून लोकांना एक आनंदाचं वातावरण निर्मिती झाली होती. परंतु ती एक आपल्याला सगळ्यांना एक इलेक्शनच्या संदर्भात आपल्याला बिस्किट दिला होता. परंतु आजही आपल्याला इगल कंपनीला काम दिलंय. इगल कंपनी जिथपर्यंत रस्त्यावर काम करायला येत नाही तिथपर्यंत इगल कंपनीला काम मिळालं असं धरू नका. कारण हे सरकार आजपर्यंत कुठलीही जबाबदाऱ्यांनी काम पार पाडलेलं नाही. कारण जेव्हा नारळ फोडला तो आपल्याला फसवणूक केली त्या इगल कंपनीला काम मिळालंय नक्की कशावर सांगतात. जिथपर्यंत रस्त्यावर इगल कंपनी येत नाही तिथपर्यंत आपल्याला भिवंडी वाडा मनोर रस्त्याचं काम चालू झालं असं समजू नका. मला थोडाही या सरकारवर विश्वास नाहीये. कारण आपण पेपरिया किती वर्क ऑर्डर आल्या, उद्या निघते, परवा निघते, अशा सतत चालू आहे. परंतु मी आजही सांगतो आपल्याला सर्व पक्षी येऊन एकत्र यासाठी मोठं आंदोलन किंवा आपल्या या वाडा भिवंडी रस्त्यासाठी करावं लागेल. कारण आपल्याला आजपर्यंत गेले आपले भाऊबंद आपली कंपनी इंडस्ट्री लोकांचे किती जीव जातात, कोणाचे पाय मोडतात, कोणाचे हात मोडतात. ही रस्त्याची अवस्था आज ही लोकांच्या परिस्थिती अशी झाली की रस्त्याच्या आता आपण सगळे खड्डे बंद झाले. परंतु खड्ड्यामध्ये जी धूळ उडते ते धुळीचे इन्फेक्शन लोकांचे डोळे सुद्धा देत. डोळ्यांचा फार त्रास चालू झालाय. डॉक्टरकडे दरवाजे घसाचा असतो, नाकाचा त्रास. तरी यासाठी आता याच्यावर मी ते सचिन पाटील इंजिनियर त्यांना बोललो काय कमीत कमी रस्त्यावर पाणी मारण्याची काही सुविधा करा. असे काही प्रकार कर नाही तर इथेची जनता परत मोठे पहिले खड्ड्याचे होते आता आम्हाला धुली विरोधात आंदोलनात याच्यात जावं लागेल. धन्यवाद. गेल्या काही दिवसांपासून आपण मनसेच्या माध्यमातून सुद्धा आंदोलन बघितलेले आहेत आणि ते आंदोलन ठाकरे यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आपण या ठिकाणी आपल्या चर्चेमध्ये ते सुद्धा उपस्थित आहेत. काय समस्या आहे? प्रथम मी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो. हा तुम्ही कार्यक्रम घेतला. आज इगल कंपनीला हे जे काम मिळाले माझ्या माहितीनुसार काहीतरी 700 माझ्या माहितीनुसार 776 कोटी रुपये मिळाले आणि त्यांचा जो कालावधी आहे तो आहे 30 महिन्यांचा. आता सध्या परिस्थिती अशी आहे रस्त्याची का आपण सर्वजण बघतो वाडा ते कुडूस किंवा आपला मनोर ते वाडा भयानक परिस्थिती आहे आणि तात्पुरती ते 30 महिन्याचा जे हे त्यांना कालावधी दिलेले. आता सध्याचं काय तर आता मी मनसेतर्फे आम्ही आंदोलन केलं. त्या दिवशी आम्हाला त्यांनी आश्वासित केलं आम्ही 4 टीम देतो. आजपर्यंत त्यांनी 4 टीम कुठं दिसत पण नाही आपल्या कामाला. मी रात्री पण ते याला फोन केला. माझी पहिली मागणी आहे तो सचिन पाटील जो आपल्याकडे तो इंजिनियर ठेवलाय रस्त्याला तो आणि पोपट चव्हाण यांना निलंबित करावं. हे कुठल्याही रस्त्यावरती तुम्हाला दिसत नाही. फक्त उत्तर देतात काम आमचं चालू आहे. त्याला विचारणा केली आपण काम नक्की कुठे चालू आहे आणि तो निधीवाला कोणतरी परेश अधिकारी त्यांनी नसतील होत त्यांनी कामं करू नये. कारण भयानक परिस्थिती चालू आहे. मी उद्या पुन्हा एक निवेदन देणार आहे त्यांना आणि
ते उडवाउडवीचीच उत्तर जमेल. ठीक आहे, रस्ता आलाय तो आपण तर सर्व पक्षीय मिळून व्यवस्थित करून घेऊ, पण सध्याचा जो खराब रस्ता आहे त्याच्यासाठी सर्वजण आपण रस्त्यावर येऊया आणि तुम्ही मनसेला पाठिंबा दिला तरी चालेल, तुमच्या याच्यातून सर्वात याच्यामधून झाला तरी चालेल, पण कुठला तरी याच्यावरती आपल्याला हे झालंच पाहिजे. आणि याच्या मागे देखील तुम्ही बघितला कुडूसमध्ये एक पूर्ण इनोवा गाडी गेली होती मागच्या वर्षी. मी तिथं आंदोलन केलं होतं, त्या अधिकाऱ्याला मी पाण्यामध्ये बसवलं होतं. मी आता परवा दिवशी पी.आय. साहेबांच्या समोर सांगितलं का आमच्या झेंड्याखाली दांडा आहे आणि तो दांडा ते सचिन पाटील याची मी नक्कीच आता मारणार. सरचिटणीस सुरेश पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण एक विरोधी पक्षातील पदाधिकारी आहात, या रस्त्या संदर्भात आपण की हा खऱ्या अर्थाने 72.250 किलोमीटरचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर आता टेंडर झालं. टेंडरच्या माध्यमातून 776 कोटी .30 लाख रुपये याला आत्ताची मान्यता आहे. तदनंतर याला पहिल्यांदा अधिकाऱ्यांना विचारलं की हा रस्ता जेव्हा टेंडर होतोय आणि याला तरतूद काय, तर 150 ते 200 कोटी रुपयाची आता बजेटमध्ये मार्च पर्यंत त्याला तरतूद आहे. ह्या बाबतीत पण स्थानिक पुढाऱ्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी अभ्यास करावा आणि पुढे येणाऱ्या गव्हर्नमेंट महाविकास आघाडीचं येईल मी अगदी निक्षून सांगतो. त्यावेळी आम्ही त्या याच्यामध्ये तो पुढचं काय असायला पाहिजे रस्त्याची बाबतीत ही आम्ही आमच्या सत्ताधाऱ्यांना अगदी इथली परिस्थितीनुसार सांगू. हा रस्ता झाला तर इथल्या युवकांना इथल्या युवतींना कशा पद्धतीने काम मिळेल की हा रस्ता पूर्ण असल्यामुळे ही वाडे तालुका आणि भिवंडी या पालघर जिल्ह्याची नस आहे. ही नसच खऱ्या अर्थाने थांबवली गेली. मग ती कोणी थांबवली हे तर जनतेने खऱ्या अर्थाने याच्यामध्ये जाऊन ओळखलं पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये ही नस कोणी थांबवली होती आणि वाडा तालुका आणि भिवंडीचा काही परिसर म्हणजे कवाडपासून हा भाग अगदी विकासापासून वंचित कोणी ठेवला याचा अभ्यास खऱ्या अर्थाने जनतेने केलं पाहिजे. त्याच्यामध्ये युवक मोठ्या प्रमाणात बेकार झाले, युवती बेकार झाले. काही याच्यावर ह्या रस्त्यावर कित्येक 400 ते 450 500 लोक मरण पावले. हे काय कसं झालं याच्या बाबतीत सखोल अर्थाने पत्रकारांनी पण अभ्यास केला पाहिजे. तदनंतर हा रस्ता 110 किलोमीटर कॉन्क्रीट होतो तुमच्या माहितीप्रमाणे. याला जो दुतर्फा आहे तो तेही अधिकाऱ्यांच्या बाबतीत याला जी क्वालिटी द्यायला पाहिजे आपल्या पुढाऱ्यांचं काम आहे. टेक्निकल याच्यासाठी दुसरं एक टेंडर काढलंय ही आपल्या अधिकाऱ्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. 10 कोटीचं सेपरेट टेंडर काढलंय. याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ती एजन्सी कोण आहे तर माझं आपल्याला आपल्या माध्यमातून तालुक्याच्या माध्यमातून जे एक्सपर्ट काही इंजिनियर आहेत काही पुढारी आपले आहेत यांची एक संघर्ष कमिटी नेमून हा रस्ता चांगला व्हावा या दृष्टीने ह्या जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता तांबे साहेब असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, डीई असतील, ही सेपरेट कमिटी आणि आमचे स्थानिक इथले लोकप्रतिनिधी आणि इथले स्थानिक ज्यांना अभ्यास आहे ते पुढाऱ्यांची एक बैठक इथे घेऊन लवकरात लवकर ते आपल्या माध्यमातून इथे बोलू आणि पत्रकारांच्या माध्यमातून बोलू जेणेकरून हा रस्ता लवकर कसा सुरू होईल आणि शासनाने हा रस्ता आता मान्यतेसाठी पाठवला. रस्त्याची अजून कार्यादेश वगैरे काही झालेला नाहीये. हा टेंडर जसं ओपन झालं तसं पुढे सेक्रेटरीकडे मी आताचे सेक्रेटरी साळुंके साहेब यांची 2 वेळा भेट घेतली या रस्त्याच्या संदर्भात. माझ्याकडे लेखी आहे. मी ते शो का करत नव्हतो की जिथपर्यंत काय करत नाही मी तांबे साहेबांची सेपरेट भेट घेतली, सेक्रेटरी साहेबांची भेट घेतली आणि हा रस्ता कसं गरजेचं आहे. महामार्गाला 3 महामार्गाला मुंबई अहमदाबाद या महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. आग्रा महामार्गाला हा रस्ता जर झाला तर वाढवण बंदर होतो. त्या वाढवण बंदराचा वाडे तालुक्यातल्या युवक युवतींना बेरोजगार जे तरुण आहेत शेतकऱ्यांना सगळ्या घटकातील लोकांना याचा फायदा होऊ शकेल. म्हणून ह्या रस्त्यावर सगळ्या पुढाऱ्यांना विनंती करतो की विकासाच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा विकासाचा मुद्दा येतो तेव्हा सगळे नेते एकत्र होतात. मी सगळ्या नेत्यांना विनंती करेन आपल्या माध्यमातून की आपण एकत्र होऊन हा तालुक्यात आणि भिवंडी वाडा हा 72 किलोमीटरचा होणारा रस्ता चांगल्या पद्धतीने झाला तर आपल्या विकासाला पुढचा येणारा काळ आपल्या युवक युवती आपल्याला नक्कीच सांगतील का त्यावेळचे इथले जे लोकप्रतिनिधी होते या प्रत्येक पक्षाचे पुढारी होते त्यांनी लक्ष घालून हा रस्ता केला. त्यानंतर याला प्रोव्हिजन हा 776.30 एवढ्या याच्याने होणार नाही. याला अधिक तर तरतूद लागेल. पिंजाळ नदीवरचा पूल अपूर्ण आहे. सापना नदीवरचा देहरजन नदीवरचा पूल आहे. याला आम्ही त्यांना विनंती केली अधिकाऱ्यांना एक्झिक्युटिव्ह आदरणीय खासदारांच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांचे जे आपले महाविकास आघाडीचे जे
मूळ आपलं दैवत आहे या देशाचे लोकनेते त्यांच्या माध्यमातून विनंती केली, आदरणीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून विनंती केली, आदरणीय आव्हाड साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून विनंती केली. म्हणून मला सेक्रेटरीची भेट मिळाली साळुंखे साहेबांची. का तर ह्या तालुक्यातला सगळा जो विकासाचा मुद्दा आहे तो थांबला आणि आमचे स्थानिक आमदार भुसार साहेब यांच्या माध्यमातून विनंती केली आणि त्यांची भेट घेतली. मी आपल्या पत्रकार संघाच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो आपल्याला की ह्या बाबतीत अधिकाऱ्यांना आपण एकत्र आणण्याचं काम करावं. आपण पुढारी एकत्र येऊन काय होणार नाही. आपल्याला ठोस इथे अधिकारी पाहिजे जेणेकरून पुरुषचं जे उड्डाण पूल आहे किंवा खंडेश्वर नाक्यावर तिथे जिथे पूल आणि याला ज्या मूलभूत सुविधा असायला हव्या म्हणजे कवाडपासून तर मनोरपर्यंत ह्या रस्त्यावर ज्या मूलभूत सुविधा आहेत, आपल्या ज्या माता भगिनी जेव्हा येतात घाई गडबडीत जेव्हा प्रवास करत असतात तेव्हा काही नैसर्गिक जो विधी आहे त्या नैसर्गिक विधीच्या दृष्टीने कुठे मग रस्त्यात बसायचं तर स्टँडच्या जवळ स्वच्छता असायला पाहिजे, चांगलं स्टँड असायला पाहिजे, तिथे पाण्याची सोय असायला पाहिजे. तर कवाडपासून जो रस्ता होणार आहे विश्वभारती भाड्यापासून तर मनोरपर्यंत इथे ह्या मूलभूत सुविधा असायला पाहिजेत. आपल्या माध्यमातून मला इथे बोलवलं, आम्हाला संधी दिली वाचा फोडण्याला या रस्त्याला. मी शासनाला आताच्या मुख्यमंत्र्यांना डीसीएम दोन्ही डीसीएमना आणि विरोधी पक्षांनी याच्यात लक्ष घालून हा रस्ता चांगला भविष्या दृष्टीने कसा चांगला होईल. वाढवण बंदर येत आहे हा विकासाचा मुद्दा आहे आमच्या वाडा तालुक्याला आणि भिवंडीचा जो कवाडपासून जो परिसर राहिलेला आहे वंचित विकासाच्या दृष्टीने तो कोणी खऱ्या अर्थाने ठेवला याला तुम्ही खऱ्या अर्थाने वाचा फोडावी आणि विकासाच्या दृष्टीने ह्या रस्त्यावर सगळ्यांनी लक्ष घालावं. विशेषतः प्रिंट मीडिया असेल आणि जो नॅशनल मीडिया आहे त्यांनाही विनंती करतो की ह्या माध्यमातून आपण याला अगदी वाचा फोडावी आणि हा रस्ता पायलट प्रोग्राम मध्ये आम्हाला त्या विकासाच्या कामात आम्ही त्यांना मदत करू, आम्ही त्यांना अडचण करणार नाही. आपल्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून विनंती करतो की हा लवकरात लवकर सुरू करावं. जसं आमच्या गोविंद मामांनी सांगितलं की रस्त्याची आजची पोझिशन आता धूळ येऊन डोळे खराब व्हायला लागले तर तीही आपल्या माध्यमातून इमिजिएटली त्याच्यावर काय उपाययोजना पाणी टाकून काय करता येईल ही आपण अधिकाऱ्यांना विनंती करून आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलवा तर आपल्या खऱ्या अर्थाने या भागातल्या ह्या रस्त्याला विकासाच्या दृष्टीने जोडलं जाईल आणि आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात याच रस्त्यामुळे निर्माण झाला तोही सोडवता येईल अशी मी विनंती करतो आणि आपले अगदी खरोखर आभार मानतो. आणि संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी आंदोलनं उभी केली असे बंटी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणही वेळोवेळी आवाज उठवला आणि ह्या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने कसं होईल याकरिता आपण नेहमीच धडपड करत असतात. तर याबद्दल आपल्याला काही वाटत असेल तर जनतेला ते समजणं गरजेचं आहे. तर आपण काय 2011, 12 ते 13 सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हा रस्ता दिला होता. हा रस्ता दिल्यानंतर याला 550 कोटी रुपयाचा निधी दिला होता. याच्यात शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई द्यायची होती आणि या रस्त्यावर 2 टोल लावणार होते त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई द्यायची असं सर्व ठरलं होतं. आणि हा रस्ता होत असताना आम्ही ज्या दिवशी रस्ता सुरू झाला त्या दिवसापासून त्यांना या रस्त्याच्या क्वालिटी बाबत सातत्याने प्रश्न विचारत होतो. याच्या बाबतीत अनेकदा आम्ही आंदोलनं केली. जेव्हा रस्ता अपूर्ण असताना टोल सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सातत्यात त्या टोलवर जाऊन आम्ही आंदोलनं केली, टोलची पोटफोड केली. आम्ही अनेकदा जेलमध्ये गेलो. मी खरं तर त्या टायमात जर अशी सर्व लोक एकत्र आली असती आणि तर आम्हाला साथ दिली असती तर आज ही जी परिस्थिती पाहायला मिळते खरं तर ही परिस्थिती आज ही पाहायला मिळाली नसती. म्हणून आता उशिरा का होईना पण या रस्त्याला आम्ही आमच्या संघटनेमार्फत इतर काही पक्ष इतर संघटनांनी जी काय आंदोलनं केली आणि त्याची दखल घेऊन आज आमच्या महायुती सरकारनं या रस्त्याला 1043 कोटी टोटल निधी दिलाय. याच्यात सर्व अनामत रक्कमी कापून त्याच्यानंतर या रस्त्याला प्रॉपर 777 कोटी खर्च होणार आहेत. आणि याच्यामध्ये मगाशी उल्लेख केला का पुरुष नाका या ठिकाणी ब्रिज या सगळ्या गोष्टी जेव्हा कपिल पाटील साहेबांनी तुम्ही उल्लेख केला कपिल पाटील साहेबांनी नारळ फोडला आणि भूमिपूजन केलं. या बाबतीत तुम्हाला मी माहिती सांगतो का आमच्यासारख्याच कार्यकर्त्यांनी या टेक्निकल गोष्टीमध्ये थांबवलं का आम्हाला पुरुष नाका या ठिकाणी ब्रिज पाहिजे, खंडेश्वरी नाका या ठिकाणी ब्रिज पाहिजे, अर्धवट असलेले सर्व जे ब्रिज आहेत ते पूर्ण केलेले पाहिजेत. आणि रस्त्याला कुरुस नाका म्हणजे ज्या ठिकाणी मार्केट आहे या ठिकाणी आम्हाला सर्व्हिस रोड द्या आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांना जास्त रहदारी आहे त्या ठिकाणी सर्व्हिस रोडची गरज आहे तिथं ब्रॅकेटिंग द्या. कारण आम्ही आंदोलन अनेकदा केली तर आम्ही ज्या ज्या माहिती अधिकाऱ्यांनी माहिती मागवले की 500च्या वर लोक मृत्यू गेल्या, 1100च्या वर लोकांना अपंगत्व आणि दुखापती झालेल्या आहेत. अशी भयानक परिस्थिती म्हणजे रेकॉर्डवरची तुम्हाला माहिती सांगतो. असे तर अनेक अपघात आहेत तर ते रेकॉर्डवर नाही किंवा त्याच्या तक्रारी कुठे दाखल नाही किंवा गुन्हा कुठल्या पोलीस स्टेशनला दाखल नाही भिवंडी पासून ते मनोरपर्यंत. म्हणून
आपण सर्व एकत्र आलात, पण मी खरं तर महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन, आम्ही जर महायुतीत होतो तर तुम्ही महाआघाडीत होते, तुम्हाला विरोध करायचा होता. तुम्ही किती आंदोलन केलं या रस्त्यासाठी मला सांगावं यांनी. एकही आंदोलन उभारू शकलं नाही. आमच्या संघटनेमार्फत आम्ही अशी आंदोलन उभारली का ते विधान परिषदेत संसद भवनातील तिथल्या सर्व खासदारांना संसद भवनात हा विषय घ्यावा लागला. नागपूरला जेव्हा अधिवेशन सुरू असताना नागपूरच्या अधिवेशनाआधी कमीत कमी 2.5 तास वाडा भिवंडी रस्त्याचा विषय गाजला, म्हणून हे निधी मंजूर झालाय. आज तुम्ही बघितलं असेल या रस्त्यासाठी आम्ही जेव्हा आंदोलन केली, आम्ही मगाशी डॉक्टर म्हणाले की जिजाऊ कंस्ट्रक्शनला तुम्ही टार्गेट करता. बिलकुल नाही, आम्हाला जिजाऊ संघटनेला विरोध नाही, पण जी नादुरुस्त कामं करणारी कंपनी आहे, माझे अख्ख्या आंदोलनाचे पत्र आहेत, मी पत्रकारांना दिलेले, त्या पत्रात तुम्ही माझा वाचा. मी त्या ठेकेदारांची नावही उल्लेख केले. जेवढे ज्या लोकांनी या रस्त्यावर पैसे खर्च कामं केली त्या ठेकेदारांची नावं, त्यांच्या कंपनीची नावं उल्लेख केले. आणि आता तुम्हाला एक माहिती सांगतो का 15 जून नंतर एक टेंडरिंग झाली का आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि तात्काळ रस्ते दुरुस्त व्हावे म्हणून पुन्हा एकदा 70 कोटी या रस्त्याला दिले. हे पैसे का ज्या ठिकाणी अतिशय खराब रस्ता आहे तो तात्काळ दुरुस्त करा आणि नवीन जे पैसे मंजूर झालेले तोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली पाहिजे. खरं तर आता आपण एकत्र बसलो म्हणून आपण आता प्रशासनाकडे अधिकाऱ्यांना ही मागणी केली पाहिजे की रस्त्यासंबंधित जेवढा निधी मंजूर झालाय दुरुस्तीसाठी किती आणि नवीन रस्त्यासाठी किती, याबाबत आपण जागेवर म्हणजे नाक्यावर प्रत्येक ठिकाणी तिचे बोर्ड लागले पाहिजेत. सर्व जनतेच्या पर्यंत याची माहिती पोहोचली पाहिजे की या रस्त्याची क्वालिटी काय आहे, दर्जा काय आहे, कशा पद्धतीने रस्ता बनवला पाहिजे. म्हणजे कारण या भागातील सुशिक्षितच लोक आहेत. हा बोर्ड बघितला तर किमान त्या ठेकेदारावर किंवा त्यांच्या असणारे सुपरवायझर त्याच्यावर एक अंकुश राहील. म्हणून मी सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करेन की आपण पुन्हा एकदा पीडब्ल्यूडीचे जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही मागणी आपल्याला आता तात्काळ लावून धरणे गरजेचं आहे की आपण रस्ता सुरू आहे तर तुम्ही ताबडतोब ते शासकीय बोर्ड लावा. त्या रस्त्याचा निधी किती, त्याचं काम कुठल्या पद्धतीत, त्याची कशा पद्धतीत क्वालिटी, तो ब्रिज कुठे येणार आहे, त्याचे सर्व्हिस रोड कुठे येणार आहेत, हे सर्व मिळून आपण केलं पाहिजे. मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण मलाही इथं बोलवलं. वाडा तालुका अध्यक्ष अल्पेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण एक युवा पदाधिकारी म्हणून या रस्त्या संदर्भात काय म्हणतो? वाडा रस्त्याचे फार दुरावस्था झालेली आहे. विद्यार्थ्यांना जाण्यासाठी महिला मंडळ पुरुष मंडळी यांना जाण्यासाठी त्रास होतो. सरकारला एकच विनंती आहे की या रस्त्या संदर्भात लवकरात लवकर चांगला व्हावा आणि कुडूस नाक्यावर उड्डाण पूल व्हावा. नंतर एक माध्यमातून विनंती करतो की या सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र आणून अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम घ्यावा. भरपूर निधी सुद्धा मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपूर्वी खासदार साहेबांनी या ठिकाणी उद्घाटन करून रस्ता होतोय आणि जनतेला सुद्धा एक चांगलं वाटलं की आता आपला कुठेतरी रस्ता बनतोय, परंतु आज तागायत हा रस्ता बनला नाही. जसं गोविंद मामांनी सांगितलं की सरकारवर विश्वास नाही, फक्त आश्वासन देतं, गाजर दाखवतं. त्याच पद्धतीने आता जो 777 कोटी जो निधी आलेला आहे, मंजूर झालेला आहे, पुन्हा तसंच होणार का? असं यांनी सांगितलं की सरकारवर विश्वास नाही. खासदार साहेबांनी मागे मंजूर केलेला रस्ता उद्घाटन झालं, आताही तोच प्रकार आहे. त्यानंतर काही आश्वासनं दिली गेली. मनसेच्या माध्यमातून सुद्धा काही दिवसांपूर्वी आंदोलनं झाली, त्यांना सुद्धा आश्वासन दिलं गेले की 4 दिवसांमध्ये आपले अधिकारी रस्त्यावर उभे राहतील आणि काम सुरू होईल. पण त्यांनी आता आपल्याला इथे निदर्शनास आणून दिलेले की रस्त्यावर कुठलाही अधिकारी नाही किंवा कुठलाही कंत्राटदार नाही. मग हे रस्ते होणार का? आता जे रस्त्यावर खड्डे पडले, डोळ्यामध्ये धूळ जाते, उद्घाटन झालं आणि सरकार नुसतं आश्वासन देतं. तर मी महाआघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की असं कधी होत नाही की आश्वासन नाही दिलेलं. आज तुम्ही ऑनलाईन प्रोसेस झाली, त्याचे टेंडरिंग झाली, लिगल कंपनीला ते काम लागलंय, हे सगळे पेपरवर्क आहे. हे कागद कुठले खोटं बोलत नाही. पितर आमोशे समजा त्या रस्त्याचं काम नक्की सुरू होणार आहे, या बाबतीत शंकाच नाही. तुम्ही जर असं होत असतं तर मग जे ऑनलाईन टेंडरिंग, लिगल प्रोसेस, ज्या कंपनीला काम मिळालं, अशा गोष्टी घडत नाही ना. तुम्हाला मी सांगतो की आता तुम्ही मगाशी पवार साहेबांनी सांगितलं का वाढवण बंदर झालं, त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे, तिथं तरुणाला संधी मिळेल. याच्या आधी आपल्या महाआघाडीचे तुमचे सगळे वरिष्ठ पुढारी त्या वाढवण बंदराला प्रखर विरोध करत आहे. मी खरं तर महायुतीच्या वतीने आपलं धन्यवाद मानेन, धन्यवाद देईन का आपण जागृत कार्यकर्ता, आपल्या वरिष्ठ नेत्याने याबाबत सूचना करा की हे वाढवण बंदर आमच्यासाठी खरोखर विकासाचं एक साधन आहे आणि या जिल्ह्याला एक विकासाची चालना मिळेल. नरेंद्र मोदी साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे आमचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वात जे वाढवण बंदर झालं,
आपल्या मार्फत मी सर्व महाआघाडीच्या आता पुढाऱ्यांना इथल्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपल्या नेत्याने सांगा तर नक्की त्याच्याबाबत विकास होतो, वाढवून बंधनाला कुठेही विरोध नको. त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद. या ठिकाणी आपण जे टेक्निकली सांगितलं आणि सगळ्या गोष्टी टेक्निकली होतात किंवा कागदोपत्री होतात, परंतु माधव चौधरी यांनी या ठिकाणी जो मुद्दा एक उपस्थित केला होता की जे मागील रस्ते जे बनवले गेले होते टेक्निकल होते, कागदोपत्री होते, परंतु ते रस्ते उतार असणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूनी रस्ता उतार असणं गरजेचं आहे की जेणेकरून पाणी रस्त्याच्या मध्ये साठणार नाही आणि ते साठल्यामुळे रस्ते खराब होतात. हा एक टेक्निकल मुद्दा आहे. तर येणाऱ्या पुढच्या इगल कंपनीच्या कामामध्ये सुद्धा असंच होणार का? कारण हा सुद्धा टेक्निकल मुद्दा आहे. मग या बाबतीत तुम्हाला सांगतो की आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे, असं टेक्निकल कुठेही अडचण येणार नाही. म्हणून मी मगाशीच म्हटलं की रस्त्याबाबत जे एस्टिमेटच्या कॉपी आहेत, रस्त्याचा दर्जा कसा असला पाहिजे याबाबत जागोजागी आपण बोर्ड लावायला अधिकाऱ्यांना सांगणार आहे. आणि ते रस्ता सुरू होतात पितर अमावस्येनंतर रस्त्याचं काम सुरू होणार आहे, तेव्हा आपण जागोजागी बोर्ड लावणार आहेत. आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे महायुतीतले असो किंवा महाआघाडीचे असो, ही समस्या आहे ही का महायुतीचीच नाही किंवा महाआघाडीचीच नाही, प्रत्येक नागरिकाची, सर्वसामान्य व्यक्तीची, पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येकच नागरिक, प्रत्येक घटकाची समस्या आहे. त्याच्यामुळे आपण जागृत राहून त्या रस्त्याचा दर्जा कशा पद्धतीने करून घेतला पाहिजे. ज्याला या बाबतीत टेक्निकल गोष्टी कळत असतील त्यांनी सातत्याने तिथे जे अधिकारी असतील किंवा ज्या ठेकेदाराला काम केलं त्यांची जी कोणी लोक असतील तिथं ते कामाची मॅनेजमेंट बघणार आहेत, त्यांना आपण सातत्याने याचा जाब विचारून त्या रस्त्याबाबत त्यांना आपणही माहिती दिली पाहिजे. या ठिकाणी पावसाला तिथे 2 फूट पाणी साचतो, इथं आम्हाला एवढी हाईट पाहिजे, तिकडे 3 फूट साचतो, कुठे 4 फूट साचतो, त्याबाबत आपणही माहिती दिली पाहिजे. पीडब्ल्यूडी अधिकारी जेव्हा सर्वे करतात ह्या गोष्टी त्यांना या गोष्टी सगळ्या त्याच्यात इन्क्लूड करूनच सर्वे केला जातो. त्याच्यामुळे आता रस्त्याच्या बाबतीत मला तरी वाटत नाही कारण सिमेंट कॉन्क्रीट आरसीसी रस्ता केल्यानंतर तो कधीही लवकर खराब होणार नाही. कारण त्याच्यात 10 वर्षाची ठेकेदाराची जबाबदारी आहे. डांबरी रस्त्याला पूर्वी 5 वर्षाची जबाबदारी दिसत होती, आता 10 वर्षाची जबाबदारी ठेकेदारी. त्याच्यामुळे ते मी म्हणलं 1043 कोटी पैकी उर्वरित रक्कम आहे ती जीएसटी आणि त्यांचे विविध जे याच्यातले पैसे असतात ते कापून ठेवले. त्याच्यामुळे ठेकेदारावर मोठी जबाबदारी. 1 मीटर एक्सकव्हेशन आहे म्हणजे खोदाई आहे, त्याच्यानंतर जीएसटी जे आपण पसरवतो त्याला किती हाईट असायला पाहिजे, त्याच्यानंतर कॉन्क्रीटचा जो थर आहे कच्चा तो किती असायला पाहिजे, हे सगळे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि इंडियन लोकांनी आणि स्पष्ट बैठक याच्यासाठी मी सांगतो, वारंवार विनंती करतो की एसी साहेबांना बोलून त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे सगळे अधिकारी आणि आपले लोकप्रतिनिधी, कारण पुन्हा पुन्हा एवढ्या ह्या पद्धतीने पैसे मिळणार नाही. आता ती तरतूद केलेली आहे 150 ते 200 कोटीची. तदनंतर येणारं भविष्यात येणारं जे सरकार आहे त्याला ती सगळी तरतूद करायची. आणि ह्या राज्यात ह्या महायुतीच्या सरकारने काय अवस्था केलेली हे सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की अशा पद्धतीच्या ज्या काही टेंडर्स आहेत केलेल्या राज्यामध्ये 1 लाख कोटी 1.25 लाख कोटी रिझर्व्ह बँकेकडे आता एक्स्ट्रा पैसे मागितलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी आपण पत्रकार आहात आणि इथल्या स्थानिक पुढाऱ्यांना पण माहिती असायला पाहिजे ही मला वाटते 2 तारीख की 3 तारखेला पत्र गेलेलं आहे गव्हर्नमेंटकडून रिझर्व्ह बँकेला. तर याच्यातच हा भाग आहे की जेव्हा पैसे आपल्याला मिळतात, या तालुक्याला पैसे मिळतात, तर ते काम कशा पद्धतीने करून घ्यायचे पत्रकार संघाचं पण, त्याचबरोबर आमच्या सगळे पुढारी महायुतीचे असतील, आघाडीचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांचंच काम आहे. धन्यवाद. या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी कांतिकुमार ठाकरे आहेत, त्यांनी जे मागील काही दिवसांमध्ये जे आंदोलनं केली होती, या आंदोलनामधून आपल्याला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही आश्वासनं दिली गेली होती. अधिकारी ठेवतोय, रस्ता चांगल्या पद्धतीने काम आम्ही चालू करतोय, परंतु अजूनपर्यंत गेला आठवडा झाला कुठल्या प्रकारचं काम नाही. मग पुन्हा मनसे याच्यावर आवाज उठवणार का की आता रस्त्याचं काम येतंय म्हणून पुन्हा शांत? आम्ही मागच्या आठवड्यात जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये आम्हाला आश्वासित केले होते. त्याच्यानंतर 2 दिवस ते काम चालू होते. जर तुम्ही बघितलं असेल खंडेश्वरी नाक्यावरचा तो मोठा एक खड्डा होता किंवा आता मनोर वाड्याकडचं जे हे तिथे आमचे दररोजचे महाराष्ट्र सैनिक हे रस्त्यावरती झेंडे घेऊन असतात. तिकडे काम चालू आहे, तिकडे आमचे म्हणजे महाराष्ट्र सैनिक चांगल्या पद्धतीने खड्डे भरून घेतात. कालचं तुम्हाला मी आता फोटो दाखवतो. आणि 2 दिवस मी गांधरा MIDC एरियामध्ये आम्ही स्वतः होतो तिथे झेंडे घेऊन. आणि त्याच्यानंतर जे गायब झालेत म्हणजे इकडचे जे आमदार साहेब काहीतरी आले होते म्हणून इकडचा रस्ता आम्ही चालू करतो डाकली जाईल, तो पण झाला तरी चालेल, पण ते आता 3 दिवस झाले पुन्हा गायब झालेले आहेत. तर त्याचा रात्री मी ते अधिकाऱ्यांना फोन केला होता आणि सर्व इतर पक्षाच्या पण यांना सांगतो जिथे काम चालू असेल तिथे तुम्ही थांबा, रस्ता व्यवस्थित बनवून घ्या. आणि जे आता मी उद्या पुन्हा त्यांना हे करतो
काम चालू होते की नाही, आणि मी स्वतः किंवा आमचं पूर्ण महाराष्ट्र सैनिक या रस्त्यावरती असतील आणि खड्डे व्यवस्थित भरून घेतील. या रस्त्यासाठी बरेचसे आंदोलनं झाली, रस्ता चांगला व्हावा म्हणून सर्वसामान्य जनता सुद्धा रस्त्यावर उतरते, परंतु विरोधी पक्ष हा कुठेतरी कमी पडलाय असं या ठिकाणी वेळोवेळी जाणवत आलेलं आहे. तर या संदर्भात आपण काय बोलूया? धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल. विरोधी पक्ष कमी पडला, कुठेच कमी पडला नाही. आम्ही आंदोलन केली, कारण आमच्या विरोधी पक्षाला हे करतात, आमचे आमदार, आमचे मंत्री, आमचे पक्ष प्रमुख त्यांना ईडी किंवा इतर याच्यामध्ये त्यांना आम्हाला रोखलं होतं. आम्ही आंदोलन करावे नाही, आंदोलन करावे. विरोधी पक्षाचे कुठेही हात पाडले नाही. आपला भ्रष्टाचार हा उघड होतो ना आपल्या ते कागदपत्र न्याय व्यवस्था आहे ना. तुम्ही आंदोलनावर बोला, आंदोलनावर बोल, मला बोलू दे. आंदोलनाच्या वेळेस मी तुम्हाला आता विधान परिषद नागपूरचं अधिवेशन चालू होतं, इथेशी त्यावेळेस इथून ऑनलाईन इथेशी आंदोलन चालू असताना इथेशी मोर्चामधून डायरेक्ट इथेशी मंत्रालयाच्या अधिवेशनामध्ये इथून फोन गेले, आत्ताच्या आत्ता जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आम्ही निलंबित करते. मग निलंबित करते याचे 60 लोक आहेत का? कारण का नाही निलंबित करा, का ब्लॅकलिस्ट मी टाकला नाही? तेव्हा कुठे गेले होते? तर ह्या तुम्ही इथं आपलं आंदोलन आणि तिथे आपल्या पालकमंत्री हा विषय जेव्हा घडला, कुठल्या कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट मी टाकला, यांचे लाटे सोटे नाही आहेत का? 100% यांची लाटे सोटे. आणि दुसरी गोष्ट मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की इथेची आता जी काही पत्रकारांच्या मार्फत किंवा भरती आपण सर्व मंडळी इथेशी आता जो कॉन्ट्रॅक्टर नवीन झाला का काय, आता जो कॉन्ट्रॅक्ट लागेल ही कंपनी ती आणि इतर आपल्या तालुक्याची एक चांगली कमिटी अशी बसून एक त्याच्यात इंजिनियर वगैरे असतील असे सर्व आपण बसून एक कमिटी तयार व्हावी, यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत घेतली पाहिजे. नाहीतर काय होतं माहितीये का, कॉन्ट्रॅक्टरच्या पद्धतीने चालतो, इंजिनियरच्या पद्धतीने आपण आपले जातात आणि एखादा कार्यकर्ता काहीतरी आवाज उठवायचा, खरं कुठे कोणी काहीतरी कमी करायचा, याच्यासाठी आपल्याला एक कमिटी तालुक्याची व्हावी अशी एक माझी अपेक्षा आहे. तरी जो कोण ठेकेदार येणार आहे किंवा आपले ते इंजिनियर आहेत त्यांना कृपया पत्रकार मंडळींनी सांगावं की आपल्या मार्फत त्यांना संदेश द्यावा की इथे वाडा तालुका या रस्त्यावर लक्ष ठेवण्याची कमिटी तयार व्हावी. यासाठी एक इथेची वाडा तालुका मोठी कमिटी तयार झाली पाहिजे, त्यांना ज्ञान असला पाहिजे, अशी मंडळी ते करावं असं मी आधी अपेक्षा करतो. स्पष्टपणे आरोप केलेला आहे की ज्या ठिकाणी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आंदोलन चालू होतं त्याच वेळेस अधिवेशन चालू होतं, त्यामध्ये एक एसआयटी चौकशी लावली गेली होती. त्या एसआयटी ठेकेदारांच्या विविध उपकंपन्या आहेत. एकच ठेकेदाराने उद्या जिजाऊ कंस्ट्रक्शनच नाही सांगत, या सगळे ठेकेदार यांच्या विविध कंपन्या असतात. प्रोप्रायटर एक असतो, त्यांची जी एक कंपनी होती एका कंपनीला त्यांच्या ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, पण शंका नाकारता येत नाही. याबाबत मी लवकर खुलासा करतो, याची माहिती घेऊन पुढची पत्रकार परिषद असेल तेव्हा तुम्हाला माहिती देतो. भाजपा महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणही या स्थानिक प्रतिनिधी आहात आणि या रस्त्यावर आपण ये जा करत आहात, तर या संदर्भात मंत्री कपिलजी पाटील आणि आपले पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी मागच्या वेळेस आपला भिवंडी आणि मनोर या रोडसाठी चांगल्या प्रकारे निधी दिलेला आहे, परंतु आता मध्यंतरीच खड्डे भरण्यासाठी आणि डागडुजीसाठी भरपूर प्रमाणात निधी आला, परंतु तो कुठे गेला हा माहिती नाही. त्याच एक उदाहरण मी सुरेशदादांना सांगेन की त्यांनी मगाशी सांगितलं की 3000 कोटींचं पत्र बँकेला गेलेलं आहे, परंतु दादा ते आत्ता गेले या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि रस्ता नूतनीकरणासाठी आधीच आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन देखील केलेलं आहे. दुसरी गोष्ट की विरोधी पक्षांनी आता मत मांडलं की आम्ही सबसेल हरलेच आहेत, कारण कशा प्रकारे मी सांगेन की महायुती सरकारचं काम दमदार चालू आहे, त्याच्यामुळे त्यांनी हात टेकलेले आहेत असं मान्य करायला हरकत नाही. खड्डे भरण्याचं काम चालू आहे ते तर दर्जेदार सुरू आहे का असं वाटतं का? दर्जेदार चालू आहे का? हे काम आता म्हणजे काय फुटपट्टी लावायचा हा जो सगळा प्रकार आहे 80 लाख रुपये आहे, त्या 80 लाख रुपयामध्ये कुठे काम झालं तर कामतींनी पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करायची वेळ काय येते, तर ते काम समाधानकारक नाही. आता ती सगळी धूळ आपल्या येणाऱ्या प्रवाशाच्या त्याच्यात आपण पण आहेत, आपल्या या भागातले सगळे प्रवासी आहेत, त्यांची दुरावस्था ही सगळी चालू आहे. तर प्रशासनाचं याचं आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं त्याच्यावर लक्ष नाहीये. विद्यमान आमदार आता परवा येऊन नाही इथे आंदोलन केलं, त्यांनी खऱ्या अर्थाने 10 वर्ष अगोदर जेव्हा आमदार झाले तेव्हा हा रस्ता कसा असावा हे त्यांना त्याचं अवगत भविष्याचं
वेध घेऊन त्यांनी तो तयार करायला पाहिजे होता. त्यावेळी लक्षात दिलं नाही आणि तुम्ही शेवटच्या टप्प्यात आता निवडणूक लागली आणि एकत्र येऊन ना कुठेतरी मग अर्वाच्य भाषा अधिकाऱ्यांना वापरणं हे योग्य नाही. संसदीय भाषेमध्ये ते करू शकले असते. आणि हे जे आता खड्डे भरायला लावले ते एकदम चुकीच्या पद्धतीचे आहे. यांना टेक्निकली खड्डे भरण्यापेक्षा खऱ्या अर्थाने एका साईडनी हा पॅच ओव्हर करून आणि एका साईडनी रस्त्याचं काम सुरू ठिकाणी रस्ते एकदम खराब बनवले जातात. काय सांगाल या संदर्भात? बघा, मी मगाशी तेच सांगितलं का रस्ते खराब बनवले करतात, रस्त्याची क्वालिटी नाही, दर्जा नाही. मग विरोधी पक्षाच्या भूमिकेत जे लोक आहेत त्यांची जबाबदारी काय आहे? कारण आमचा सरकार म्हणून रस्त्याला निधी आणणे, रस्त्याला निधी मंजूर करून देणे हे तर सर्व आम्ही सातत्याने करत आलोय. आजपर्यंत या रस्त्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब असतील, या भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार शांताराम मोरे असतील, यांनी सातत्याने निधी आणला ना. 210 कोटी दुरुस्तीच्या नावावर निधी या रस्त्याखाली खर्च झालाय. पण हे विरोधी पक्षातले लोक किती ठेकेदारांना बोलतात? कारण यांच्या आणि ठेकेदारांचे मी स्पष्ट भाषेत सांगतो का साठे लोटे आहेत किंवा यांचे कुठेतरी हात बरबडलेले असतील म्हणून हे ठेकेदाराच्या विरोधात कोण बोलताना दिसल्या का मला एक बाईट दाखवा विरोधी पक्ष लोकांची. आम्ही सत्तेत आहे, आम्ही सातत्याने त्यांना वाचा पडतो. मी शांताराम मोरे साहेबांबद्दल सांगेन का आता येऊन त्यांनी रस्त्यावर आंदोलन केलं. शांताराम मोरे साहेब ज्या दिवसापासून विधानसभेत निवडून गेले त्या दिवसापासून सातत्याने मी आंदोलन केली, उपोषण केली, त्यांनी सातत्याने त्या विधानसभेत आवाज उठवला. त्याच्यानंतर निधी मंजूर झाला ना. आज महाराष्ट्रातला टॉप 3 नंबरचा आमदार आहे ज्यांनी या रस्त्यासाठी मागील 2 वर्षात 293 कोटी निधी आणले. पुन्हा येतो तुमच्याकडे मी. या ठिकाणी भट्टी पाटील यांनी स्पष्ट भाषेमध्ये आरोप केलेला आहे की विरोधी पक्षाचे पदाधिकारी हे कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. तर या ठिकाणी काँग्रेसचे युवा नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुरसिंह पटेल, मी त्यांना सांगेल की आपण विरोधी पक्ष म्हणून आपण काय भूमिका स्पष्ट असेल. आता गोविंद मामांनी एक सूचना देऊन गेली काही वाडा तालुक्याची एक सर्व पक्षांची कमिटी झाली पाहिजे का याच्या पुढे जे येणारा जो रस्ता आहे तो चांगल्या पद्धतीने व्हावा. याच्याच अशीच कमिटी याच्या पुढे जेव्हा सुप्रीम कंपनी आली होती तेव्हा याच्या अगोदर अशीच कमिटी बनवली होती. पण ती कमिटी कुठे गेली आणि ते जे त्या टायमाला कमिटीमध्ये होते ते ज्यांच्या घरी पावड्या गमिली नव्हती आज ते डंपरा घेऊन फिरायला लागली. तर मला तेच कळत नाही अशा पद्धतीने पुढे ना व्हा. आम्हाला एकच म्हणणं आहे तो कोणी पण असो कुठला पण सरकार असो आमच्या माणसांना ती सुविधा आणि रस्ते लाईट पाणी व्यवस्थित झाले पाहिजे. आमचं म्हणणं याच्यावर काही नाहीये. आणि जे झालं ते गेलं. येणारा काळ पुढे आता ते पैसे गेले अधिकाऱ्यांवर धाक ठेवण्याचं काम करायचं आमदार खासदारांचं होतं ना. काम का व्यवस्थित करून घेतला त्यांना त्यांच्या चौकशी करायला लावली त्यांना काय बोलून घेतला तिकडे. या सगळ्या गोष्टीतून एकच करण्यात येते की आपण लक्ष दिलेलं नाही म्हणजे लोकप्रतिनिधी लक्ष दिलेले नाहीये. हे माझं स्पष्ट त्याच्यावर म्हणणं आहे. मी याचा पुढे याचं सांगेन की जो येणारा पुढचा रस्ता आहे ते रस्त्यावर सगळ्यांनी लक्ष द्या. रस्ता व्यवस्थित करा. आणि इथल्या लोकांनी जो 10 वर्षाचा दुर्मिळ भाग झाला आपल्या रस्त्यामुळे किंवा येणारे प्रोजेक्ट सांगा किंवा येणारा सुविधा सांगा ते थांबल्या एक फक्त रस्त्यामुळे आणि इन्व्हेस्टमेंट होत नाही फक्त रस्त्यामुळे. त्यासाठी मी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. तो कोणी पण असो भट्टी पाटील असो मॅडम असो कोणी पण असो ते सर्वांनी एक जागेवर येऊन आपल्या रस्त्यासाठी व्यवस्थितपणे रस्ता झाला याच्यासाठी काय तुम्ही हे कराल हे मला सांगा. नक्कीच या रस्त्यासाठी आपण बघितलं तर एक ठेकेदार नव्हते, बरेचसे ठेकेदार होते, त्याच्यामध्ये उपठेकेदार होते. परंतु जास्तीत जास्त नाव हे जिजाऊ कन्स्ट्रक्शनचं घेतलं गेलं. तर या संदर्भात डॉक्टर साहेब आपण काय मगाशी या संदर्भात मी चर्चा केली की 2011 पासून साधारण नाही कमीत कमी 10-15 ठेकेदार झाले असतील जिजाऊ कन्स्ट्रक्शन होते. मी आता मगाशी भट्टी पाटलांनी सांगितलं की संघटनेच्या बाबतीत बोला तुम्ही कोणा कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन बोलू नका. तर नक्कीच आम्ही काही कोणाची कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन बोलत नाही. पण आम्हाला पण असं वाटतं की एकाच कॉन्ट्रॅक्टरला बोलण्यापेक्षा जे कॉन्ट्रॅक्टर आतापासून जेव्हापासून 2011 पासून झालेले त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. एसआयटी चौकशी एकाच कंपनीची लावण्यापेक्षा सगळ्या कंपन्यांची झाली पाहिजे. 2011 पासून आज 2024 आज आपण सगळेजण जेवढे पण आहेत कार्यकर्ते आहोत आपण सगळ्या पक्षांचे. पण 2011 पासून 2024 पर्यंत ह्या इथला प्रत्येक कार्यकर्ता हा सत्तेत होता ना. आज आपण एकमेकांना प्रश्न विचारतो पण कुठला कार्यकर्ता असा आहे का जो सत्तेत नव्हता. सगळे कार्यकर्ते 2011 पासून 2024 पर्यंत सत्तेत आहेत. पण त्यावेळेस ज्या वेळेस ते सत्तेत होते आज शांताराम मोरे साहेब समजा महायुतीत असतील पण त्यावेळेस ते शिवसेना भाजपमध्ये होते ना. तिथून निवडून आले होते. पण त्यावेळेस पण त्यांच्याकडे वेळ होता. आता पण त्यांच्याकडे वेळ आहे. चांगली गोष्ट आहे की 776 कोटीचं जे पण आहे हे कॉन्ट्रॅक्ट पास झालेलं पाहिजे. पण आम्हाला आता काय पाहिजे
जे आता बंटी पाटलांनी सांगितलं की याची सगळ्यांची बोर्डावर लागणार आहे का बाबा कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे, त्यानंतर गटारी होणार आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला प्रसाधन गृह होणार आहेत, उड्डाण पुलं होणार आहेत. महत्वाचा मुद्दा माझा जो आहे हा आमच्या ग्रामपंचायत संदर्भात आहे की कुडूसला उड्डाण पुलाची खूप जास्त गरज आहे, पण अजूनपर्यंत असं आम्हाला समजतं की उड्डाण पूल कुडूसला देण्यात आलेला नाही आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की उड्डाण पूल जर झाला तर आम्ही त्याच्या खाली शौचालयाची किंवा ट्रॅफिक पोलिसाची चौकी बांधू शकतो आणि उड्डाण पूल झाला तरच इथली ट्रॅफिक कमी होऊ शकते, मुलांचे जे हाल होत आहेत ते कमी होऊ शकतात. तर माझी विनंती असेल, विद्यमान आमदार असतील, विद्यमान खासदार असतील, जरी ते विरोधी असले तरी पण त्यांनी एकत्र येऊन आणि आमच्या कुडूसला उड्डाण पूल द्यावा ही मी त्यांना विनंती करेन. महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण 2011 पासून जर अभ्यास केला, आजही तुम्ही जर जेसीबी लावलं तर तुम्हाला 6 इंच खोदल्यानंतर फक्त माती लागते, कुठेही डबर तुम्हाला दिसत नाही, कुठेही खडी तुम्हाला दिसत नाही. जर तेवढा बेस खराब आहे तर तिथे कॉन्क्रीटच होणं गरजेचं आहे. तर हा कॉन्क्रीटचा रस्ता 2011 नंतर समजा तो चांगला झाला नाही तर मधल्या काळामध्ये तो व्हायला पाहिजे होता. जो कॉन्क्रीटचा रस्ता तिथे टिकणार आहे. तुम्ही किती डांबरीकरणाचा प्रयत्न करा, आज आपण ग्रामपंचायतचे पण रस्ते जेव्हा डांबरी करतो ना तर ते 1-2 वर्षात खराब होतात. इथे बसलेली बहुतेक मंडळी, मी तर म्हणेन सगळेच जण आपण कॉन्ट्रॅक्टर आहोत, कुणी नाही कॉन्ट्रॅक्टर आहे, कुणी रस्त्याचं काम केलेलं असं नाही, सगळ्यांना त्याची परिस्थिती माहित आहे. तर ह्या माध्यमातून आज कॉन्क्रीटचा रस्ता जर होत असेल, सरकारने आता केला असेल, आपल्यापर्यंत पूर्ण कल्पना त्याची नाही आहे, पण नक्कीच मला असं वाटतं की हा रस्ता झाला पाहिजे. कारण आपण फक्त 70 किलोमीटर मुंबई पासून आहोत आणि इंडस्ट्री जी आहे, आपली जी इंडस्ट्री आहे म्हणून ऐका, इंडस्ट्री जी आहे ही आपल्या इंडस्ट्रीजचा संपत चाललेली आहे. कशाला? याला कारण एकच आहे की रस्ता नाही. आपल्या दोन्ही बाजूला, या इंडस्ट्रीच्या दोन्ही बाजूला नद्या आहेत, या नद्यांचा सुद्धा वापर आपल्यासाठी होत नाही, इंडस्ट्रीसाठी या पाण्याचा वापर होत नाही, रस्त्यांचा दुर्दशा तुम्ही बघितलेल्या आहे. तर 70 किलोमीटर आपण जर आहोत, जर लोक पूर्ण देशातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये येतात आणि आपली ह्या मुंबईमध्ये जवळ असून सुद्धा आपली परिस्थिती येते, हे आपलं दुर्भाग्य आहे. कशामुळे आहे की आपण सर्व जे आहेत सरकार, आपण जे पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे कुठेतरी विभागून राहिलेलो आहोत. आपण ह्या सर्व पक्षीय एकत्र येऊन आणि याच्यावर विचारमीमांसा झाली पाहिजे. अतिशय चांगलं चर्चासत्र आहे, याच्या माध्यमातून आपण सरकार असो किंवा विरोधी नेते असो, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आणि एका व्यासपीठावर की आपल्या इंडस्ट्री वाचली पाहिजे, आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे, आपले रस्ते चांगले झाले पाहिजे, आपल्याला पाण्यातून आपला विकास कसा होईल या दोन्ही नद्यांच्या पाण्यातून, ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा होऊन आणि आपला विकास कसा साधता येईल ते बघितलं पाहिजे. कारण जे पण पक्ष सत्तेवर येणार आहेत ते राजकारणच करणार आहेत, पण आपल्याला जर आपला विकास साधायचा तर आपल्याला सर्वांना याच्याकडे जास्तीत जास्त जबाबदारी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची आहे. तर आपण या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आहात, केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, परंतु लोकप्रतिनिधी या रस्त्यासाठी किती धावपळ करतात, रस्त्यावर जनतेच्या समस्या जाणून घेतात का? आजपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी का येत नव्हते? त्यांना आता इलेक्शन जवळ आल्यानंतर का गरज भासते किंवा का वाटते, असे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर या संदर्भात आपण काय? तर आता आपला हा महत्वाचा आणि कळकळीचा मुद्दा म्हणजे रस्ता आहे. रस्त्यामुळे सगळ्याच गोष्टी अडतात. आपलं दळणवळण आणि आपल्याकडे येणारे अनेक प्रोजेक्ट ते रस्त्यामुळे थांबले. का तर या एरियातला रस्ता खराब आहे. परंतु या रस्त्यासाठी जो निधी उपलब्ध झालेला आहे त्याचं देवांना काम सुरू व्हायला पाहिजे होतं, परंतु आपल्याकडच्याच ठेकेदारांनी, काही ठेकेदार जे ब्लॅकलिस्ट मध्ये होते, काही ते टेंडर घेण्यासाठी आग्रही होते, त्यांच्यामुळे हा रस्त्याचं काम कदाचित आतापर्यंत सुरू झालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, भाऊंनी चांगल्या प्रकारे सांगितलं की आपल्याला उड्डाणपूल पाहिजे, परंतु हे उड्डाणपुलाचं मागेच पालकमंत्र्यांनी एका याच्यामध्ये घेतलं होतं की कुडूसला ट्रॅफिक जाम होते, ऍक्सिडेंट होतात, अनेक लोक तिथे मृत्युमुखी पडलेले आहेत. परंतु स्थानिक तिथल्या व्यापाऱ्यांनी हा मुद्दा, आम्हाला इथे उड्डाणपूल नको, आमचा धंदा मंदावेल वगैरे असे प्रश्न मांडून तो उड्डाणपुलाचं काम तिकडे आराखड्यात न घेता थांबवलेलं आहे, असं ऐकण्यात आलेलं आहे. हे कन्फर्म नाही, मी तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट की आता तुम्हाला आता तुम्ही म्हटले की व्यापाऱ्यांनी त्याचा विरोध केला. व्यापाऱ्यांनी जो आपला मनोहरला ब्रिज आहे, जो फक्त बोगद्यासारखा ब्रिज आहे, याला विरोध केलेला. जर अंबाडी सारखा ब्रिज, ओपन ब्रिज जर झाला तर नक्कीच व्यापारी काय, आम्ही सगळेजण त्याचं स्वागत करू. तर नक्कीच तुम्ही ही जी हे आहे, हा मेसेज तुम्ही पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवा. नक्कीच तुमचा हा मेसेज आम्ही पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. परंतु पहिल्या क्षणी जसं आपलं पूर्ण तुम्ही म्हणणं, आता जसं तुम्ही मांडलं की हा बोगदा आम्हाला ओपन बोगदा असायला पाहिजे होता पुलाखालचा, की जेणेकरून व्यापाऱ्यांना, नागरिकांना तो वापरता येईल, तो एरिया वापरता येईल. परंतु प्रथमच आपल्या यांनी
व्यापाऱ्यांनी असं मत मांडलं की आम्हाला इथे उड्डाणपूलच नको आहे, असाच मुद्दा बहुतांशी कानावर आलेला होता. आता लोकप्रतिनिधींचं तुम्ही म्हटलं, लोकप्रतिनिधी आपण पण आता लोकप्रतिनिधी होऊनच पुढे आहोत, परंतु एवढा आपल्या मतदारसंघाचा व्याप एवढा मोठा आहे, त्याच्यामुळे कदाचित लोकप्रतिनिधींना इथपर्यंत पोहोचता आलं नसेल. परंतु आपली जबाबदारी आहे की आलेला निधी त्या रस्त्यासाठी व्यवस्थित वापरला गेला पाहिजे, चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे. आपल्याला त्या रस्त्यावरून ये जा करावी लागते. आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न हा रस्ता आहे. नक्कीच. आता या ठिकाणी विरोधी म्हणून पवार साहेब, आपण किती सक्षम याच्या पुढे असणार आहात? मागील ज्या गोष्टी झाल्या किंवा रस्ता आजपर्यंत उशिरा झाला, परंतु याच्या पुढे रस्ता किती लवकर आणि चांगल्या प्रतीचा होणार किंवा रस्ते झाल्याशिवाय बेरोजगारी संपणार नाही, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि आपण एक विरोधी म्हणून किती सक्षम या ठिकाणी आणि सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून विनंती की येणाऱ्या काळामधला हा रस्ता सुव्यवस्थित होण्यासाठी टेक्निकल ज्यांना अभ्यास आहे, हा रस्त्याला कशा पद्धतीने काम केलं पाहिजे अशा पद्धतीची एक संघर्ष समिती नेमली तर ह्या रस्त्यामध्ये कुठे आपल्याला वेब ब्रिज घ्यायचं, जसं पुरुषला ब्रिजची गरज आहे, हा दूरदृष्टीपणा आपल्या सगळ्या स्थानिक पुढाऱ्यांमध्ये पाहिजे असं शासन दरबारी मी आपल्याला विनंती करतो की हे आपण पोहोचावं. सुरुवातीलाच म्हटलं का पुरुषला उड्डाणपुलाची अतिशय गरज आहे आणि रस्ता हा टेक्निकली व्हावा. आता ज्या मॅडम म्हणाल्या का जो सुप्रीम कंपनीने रस्ता बनवला त्यावेळेस विरोध होता, तो इतिहास झाला. पण आता ही काळाची गरज आहे, ही सत्ताधारी असो का विरोधी असो, इथल्या प्रत्येक जनतेची मागणी आहे की इथे उड्डाणपूल झाला. याच्यासाठी कोणी यांनी किती प्रयत्न केला आणि आताच्या ह्या टेंडर मध्ये उड्डाणपूल व्हावा अशी माझी स्पष्ट सर्व पक्षाच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे. आणि मगाशी तुम्ही बोललात की आपला हा परिसर फार मोठा आहे आणि आमदारांवर हा मोठा व्याप आहे. तर 10 वर्ष आमदार या ठिकाणी आपले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून भूषवतात, मग 10 वर्षामध्ये त्यांना हा रस्ता दिसला नाही का? मी एक नागरिक, आज पदाधिकारी म्हणून नाही बोलणार परंतु नागरिक म्हणून बोलते की तुमचा प्रश्न असा होता की आमदारांनी या एरियामध्ये येऊन रस्त्याची पाहणी करणे साहजिकच आहे, मलाही मान्य आहे ते की व्हायला हवं होतं. परंतु आता इलेक्शनच्या वेळेवर जर ते असे पाहणी दौरा करत असतील तर ते आपण जनता जनार्दन असंच म्हणू की इलेक्शन आले म्हणून पाहणी दौरा होतोय. परंतु आता की हे उड्डाणपूल झालंच पाहिजे, याच्या पुढे कुठलीही अडचण, आता तर व्यापाऱ्यांची पण अडचण नाहीये. दादांनी सांगितलं मगाशी की 2000 पूर्वीच्या वेळेस ती अडचण होती, आता व्यापाऱ्यांची पण अडचण नाही. आता खासदार महोदयांनी कुठलंही कारण न देता, कुठलंही कारण पुढे न करता पुढच्या नाक्यावर आपल्याला मोठाचा चांगला भव्य स्थितीतला ब्रिज दिसायला पाहिजे अशी माझी या सोशल मीडियाच्या त्याच्यातून विनंती आहे. जरी आमच्या खासदार साहेबांनी महाविकास आघाडीच्या बाळामामांनी पत्रामध्ये मागणी केली असेल तरी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून त्यांना असा आग्रह धरू, उड्डाणपूल आम्हाला कुठल्या पद्धतीत पाहिजे का मनोरला आहे तसा नको, आम्हाला आंबाडे जसा उड्डाणपूल आहे त्याच पद्धतीनेच पाहिजे. आणि मी एक व्यापारी सुद्धा आहे, मी व्यापारी सुद्धा एक आहे, पण तुम्हाला सांगतो त्यावेळेस उड्डाणपूल 100% सुप्रीम वाले देत होते, पण तो मनोरला जसा पॅक तो उड्डाणपूल त्या पद्धतीत होते. पण आम्ही व्यापाऱ्यांनी विरोध केला की अशा पद्धतीने आम्हाला उड्डाणपूल नको आहे. परंतु आता आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या खासदारांमार्फत आम्ही 100% सर्व कार्यकर्ते निश्चित बाळामामाकडे जाऊ आणि त्या उड्डाणपुलाची निश्चित मागणी करू. आणि मी पत्रकार बंधूंचे निश्चित आभार मानतो की हा तुम्ही व्यासपीठ मंच बोलवला आणि दर 2 महिन्याला असा निश्चितच व्यासपीठ बोलवावा आणि अशा व्यासपीठामध्ये शासकीय अधिकारी असो किंवा आता इलेक्शन झाल्यानंतर आता आचारसंहिता लागेल, त्याच्यानंतर जो पण आमदार जो पण खासदार निवडून येतील असे जे शासकीय अधिकारी आणि आमदार खासदार यांना सुद्धा या मंचावर बोलावा आणि सगळ्यांसोबत बोलण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मॅडमने खूप चांगली माहिती दिली. फक्त आम्हाला आता एक क्लिअरिफिकेशन पाहिजे की हा रस्ता जो आहे जो इका कंपनीला गेलाय, आता आपलं साधारण आचारसंहितेच्या तोंडावर आपण आहोत, तर हा किती दिवसांमध्ये चालू होईल? म्हणजे त्याला आता आचारसंहितेच्या अगोदर टेंडर पण निघालेला आहे आणि सर्व मित्रांच्या नंतर लगेच त्या कामाला सुरुवात पण होईल. आता मग अशी भाऊ म्हणाले की आधी मला त्या प्रकारचा ब्रिज इथे बनवत होता, पण बघा भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि महायुती सरकार दोन्हीही त्यावेळेसही इथे ब्रिज व्हावा यासाठी आग्रही होते. आणि खासदारांच्या रस्त्यावर तुम्हाला कुठे दिसले का? पत्रकार देतात संसद भवनात का नाही बोंबलले वाडा भेवडी रस्ता झाला, ऐकलं का तुम्ही कधी? संसद भवनात एक तरी विद्यमान खासदारांचा दाखवा.
मला एक वाक्य बोलले कापायचे विद्यमान खासदार, किंवा या रस्त्याबाबत कधी आले विद्यमान खासदार काय करतात, जसा मोठ्या पाऊस पडला का बिलातून बाहेर निघतो आणि चारा घेतो आणि आज जातो. विद्यमान खासदार काय करतात, माझ्या याच्या माणकोली ब्रिजच्या बाजूला ऑफिस, त्या बिलातून बाहेर येतात, माणकोलीच्या ब्रिजला ड्रामा करतात आणि त्यांच्या बिलात परत जातात. वाडा भिवंडीला काय भरकटले, वाडा रोडला काय फिरले, का महाआघाडीचे कार्यकर्ते घेऊन रस्त्यावर आंदोलन केलं. कारण आमचे जे आता आमदार आहेत शांताराम मोरे साहेब यांनी महाराष्ट्रात 3 नंबर आमदार आहेत, त्यांनी 293 कोटी निधी आणला. मी प्रत्येक गावाची आकडेवारी सांगू शकतो तुम्हाला का प्रत्येक गावात किती निधी दिला. नुसतं वाडा शहराला 110 कोटी निधी दिला, तुमच्या कोंढला विभागात 50 कोटी निधी दिला, देवघर आणि खैरे रस्त्यासाठी 9 कोटी निधी दिला, केळकर मध्ये 50 कोटी निधी, माझ्या मांगडणे गावात 1 कोटी 10 लक्ष निधी, भुसर गावात 1 कोटी 10 लक्ष निधी, मोठ्याच्या पाड्याच्या गावात 25 लाख रुपये निधी. प्रत्येक गावात तुम्हाला सांगेन, दाखवलीमध्ये 3.5 कोटी निधी, सिंगर मध्ये 1 कोटी 60 लाख रुपये निधी. आणि नुसतं सांगत नाही, याची सगळी आकडेवारी आहे. हे खरं तर विद्यमान आमचे माजी खासदार आणि विद्यमान आमदारांनी केलेली कामं आहेत. आपल्या आमदाराला बिलातून बाहेर येऊन रस्त्यावर उतरायला सांगा आणि लोकांची कामं करायला सांगा. नक्कीच बंटी पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला, जसे आता आमदार आता रस्त्यावर यायला लागले त्याच पद्धतीने आता झालेले खासदार सुद्धा रस्त्यावर येणार का? कारण आजपर्यंत रस्त्यासाठी येऊन गेलेले असतील, पत्र स्वीकारलेलं असेल, परंतु रस्त्या संदर्भात थोडीशी भूमिका खासदारांनी घेतली का किंवा याच्यापुढे यायला लावणार का? माननीय खासदार साहेबांनी काय केलं त्यापेक्षा काय करणार आहे आणि रस्त्यावर येऊन कुठलं काम कसं होतंय गरज नाही पडली त्यांना. ते ज्या दिवशी त्यांनी जेव्हा निघाले, आपला दौरा जसा फ्लॅश केला, अधिकाऱ्यांना माहिती पडलं आणि अधिकाऱ्यांना चुनूक लागले. मग ते पोलीस खात्याचे असू देत किंवा प्रशासनाचे इतर अधिकारी आले की येणारे हे महायुतीचं जे सरकार आहे ते त्यांच्या लक्षात आलं की जाणार आहेत, म्हणून खासदारांच्या बरोबर वरिष्ठ सगळे अधिकारी आपल्या वाडा शासकीय इथे विश्रामगृहावर आले आणि त्यांच्या लक्षात आले की येणारे हे गव्हर्नमेंट काही राहणार म्हणजे आहे ते गव्हर्नमेंट राहणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं आणि वेळोवेळी हे जे पैसे आलेले आहेत ते मागच्या आमदारांनी किंवा खासदारांनी नाही, गरज आहे इथल्या लोकांना. आम्ही वरच्या जे डीसीएम असेल, सीएम असेल, सीएमचा ज्यावेळेस दौरा झाला त्यांच्या बरोबर सेक्रेटरी होते वटंबवार साहेब, यांचं स्वतः पर्सनली मला पण फोन आला की मी त्यांनाही भेटलो होतो की साहेब इथल्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. तुम्ही जेव्हा इथे निघाल तेव्हा त्या संबंधित खात्याचे जे अधिकारी असतील, पालकमंत्री असतील, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन तो मागचा दौरा झाला. तुम्ही आठवा, मी कोणावर बंटी पाटील किंवा यांच्यावर टीका नाही किंवा मागचे आता खासदार केंद्रीय मंत्री त्यांच्यावर टीका नाही करत, पण खऱ्या अर्थाने त्यावेळेस आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं मंत्रालयात, साहेब आपण इथं बसून होणार नाही. वाडा भिवंडी या रस्त्याची अवस्था बघा, इथे 400 ते 600 लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक दुखापत होऊन ना अपंगत होत आलं. पण आपलं कर्तव्य आहे की नाही, त्यावेळेस त्यांनी तो दौरा आणि आम्ही आदरणीय त्यावेळेचे आमचे नेते जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब असतील आणि आम्ही आदरणीय पवार साहेबांना सांगू, तेव्हा हे लोक शिंदे साहेब पण इथे निघाले आणि कुडूस पर्यंत इथे येऊन आम्ही कुडूसला त्यांना भेटलो, त्यांचं स्वागतही केलं का आपण आलं. पण त्यानंतर त्यांना जर वाटत होतं त्यावेळी पण त्यांनी ते कुठे कमी पडले. मग आम्ही त्यांना विनंती केली की साहेब या रस्त्याची काय गरज, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि तेव्हा पैसे इथल्या आपल्या स्थानिक यांनी आमदारांनी किंवा त्या खासदारांनी लक्ष देऊन हा झालं नाही, पण त्यांना लक्षात आणून दिले. किती लोक इथं रेकॉर्डला बंटी पाटलांनी सांगितलं की रेकॉर्डला किती लोक मृत्युमुखी पडले, त्या रेकॉर्ड घेऊन ना मग हे पैसे मंजूर करावे लागले. आणि बजेटच्या जो काय बजेट आता सार्वजनिक बांधकामचा आहे त्यातला इथे पैसे द्यायला लावले, त्याला कारण इथं मृत्युमुखी लोक जी पडली त्याच्यामुळे हे पैसे दिलेले आहेत. मी ज्यांनी आता हे पैशाची व्यवस्था करून दिली त्यांचाही आभार मानतो. आणि मामानी वेळोवेळी ह्या रस्त्यावर आणि त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी जिथे जिथे रस्त्याची कामं जी घ्यायची आहेत तर मामांना विनंती करतो आम्ही की मामांच्या माध्यमातून ह्या रस्त्यालाही जो काही निधी कमी पडेल तो मामांना आम्ही विनंती करू. त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांना आपण बरोबर घेऊ, तुमच्या महायुतीचे पण महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी घेऊन ना हा रस्ता कसा चांगला होईल या बाबतीत आपण त्यांच्यासाठी आता सध्या ती रस्त्याची दुरावस्था आहे, ते नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता उत्तम दर्जाचा दुरुस्ती होईल आणि काम कधी सुरू होणार आहे याचा आम्हाला सध्याच्या पक्षाकडून सांगितलं. पित्तर अमावस्या आहे, पित्तर अमावस्यानंतर दसऱ्याला रस्त्याच्या कामाची
सुरुवात होणार आहे आणि जे 70 कोटी 15 जूनला मंजूर केले आहेत, जे मयूर कंस्ट्रक्शन आणि जिजाऊ कंस्ट्रक्शनला, याच्यात रस्त्याची दुरुस्ती करण्याचं काम सुरू राहणार आहे. जोपर्यंत रस्ता कंप्लीट होत नाहीपर्यंत तिथपर्यंत या रस्त्याची दुरुस्तीची कामाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. म्हणून ते 15 जूनला त्यांना जिजाऊ कंस्ट्रक्शनला 25 कोटी आणि मयूर कंस्ट्रक्शनला 45 कोटी याच्यात रस्त्याची दुरुस्ती सुरू राहणार आहे. म्हणून आता बघितलं असेल त्या रस्त्याची ठिकठिकाणी दुरुस्तीचं काम आता सुरू आहे. आता भवनीच्या रस्त्याचं काम ठिकठिकाणी दुरुस्तीचं सुरू आहे. परंतु आता विद्यमान जे खासदार आहेत त्यांनी आता एवढ्या निवडून आल्यापासून 5-6 महिने झाले, परंतु त्यांचा या रस्त्यासाठी कुठलाच प्रयत्न मला दिसला नाही. कारण मगाशी एक प्रश्न होता की खासदार आमदार, माजी खासदार आणि आमदार यांनी या रस्त्यावर यावेळेस येऊन पाहिलेलं नाहीये, परंतु आताचे जे विद्यमान खासदार आहेत तेही या रस्त्याकडे दुर्लक्ष करताना मला दिसतात. तर भाऊ म्हणाले की त्या दिवशी आम्ही रेस्ट हाऊसला एक मीटिंग लावली, परंतु ती मीटिंगच होती, रस्त्याच्या संदर्भात कुठला विषय होता की काय माहिती नाही. यावेळेस बोलताना असं लक्षात येत आहे की आपला तो बाप्या आणि दुसऱ्याचा तो पिंट्या असं शक्यतो सर्वांनी या ठिकाणी चर्चा केली. विरोधी पक्षातील असू द्या किंवा सत्ताधारी पक्षातील असू द्या, सर्वांनी एकत्रित येऊन काम कसं केलं जाईल या ठिकाणी या विषयावर जास्तीत जास्त भर दिली. आणि नक्कीच येणाऱ्या पुढील काळामध्ये आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील हे याची दखल घेतील असे या निर्भीड पत्रकार संघाच्या समस्या तुमची चर्चा आमची या विशेष सत्रामधून नक्कीच आम्ही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. पुढे सुद्धा आपण अशीच सकारात्मक चर्चा विविध विषयांवर घडवून आणू आणि नक्कीच या विषयांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये चांगल्या विकासाला हात मिळेल. धन्यवाद.